खरं तर सामाजिक घडामोडीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. विशेषतः मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जे तुम्ही योजना पाहतात, त्या योजनासुद्धा सामाजिक घडामोडीमध्ये येतात. पण आता त्या दृष्टिकोनातनं सर्व योजना घेणं शक्य नाही. पण हिंट म्हणून काही गोष्टी सांगेन. खरं तर सामाजिक घडामोडी हा बीट आजच्याच लेक्चरला झाला पाहिजे. जानेवारी ते जून 2025च्या दरम्यान या 6 महिन्यातली जी आकडेवारी आहे किंवा इव्हेंट्स आहेत, त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे घटक जर आपण काय पाहणार आहोत, तर त्यामध्ये एक AICTEच्या वतीनं 2025 वर्ष या दृष्टिकोनातनं एक घटक आपण चर्चेसाठी घेणार आहोत. याच्यानंतर दुसरा घटक जर आपण काय बघणार असू AICTE शिवाय, तर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो मात्र इंदोर, जे की भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर झालेलं आहे. अरे खरंच रे, इंदोर भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर झालं आहे त्या दृष्टिकोनातनं. यानंतर मध्य प्रदेश राज्याची पार्थ योजना याच्यावरती चर्चा करणार आहोत. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जानेवारी ते जून 2025 या दरम्यान ज्या सामाजिक योजनांना 10 वर्ष पूर्ण झालेत अशा योजनांची नावं आणि त्यांची सुरुवात, आणि याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 एवढे घटक आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. आणि इतकेच घटक या एकूण 6 महिन्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे राहिलेले घटक आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे. यापैकी एक घटक ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे, उत्तराखंड राज्याचा, ज्याने पहिल्यांदा योग पॉलिसी काय केली आहे, जाहीर केली आहे. आणि योग धोरण जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं होतं किंवा कोणतं आहे, तर ते मात्र उत्तराखंड राज्य आहे. मग आजच्या लेक्चरला ज्या दृष्टिकोनातनं आपण एवढ्यावरती चर्चा करणार आहोत, त्यातला पहिला बीट जर कोणता असेल तर तो आहे 2025 हे AICTE. ही AICTE काय आहे, किती विद्यार्थ्यांना माहीत आहे? एक तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचं जे सेंटर आहे ते आहे AICTE. ही एक वैज्ञानिक संस्था आहे. ही एक कसली संस्था आहे? वैज्ञानिक संस्था. म्हणजे कसली संस्था? साधा प्रश्न. वैज्ञानिक संस्था म्हणजे कसली संस्था? यस, बर. आणखीन एक दुसरा प्रश्न, संवैधानिक संस्था म्हणजे कसली? संवैधानिक म्हणजे सांगा सांगा, बरोबर आहे. संवैधानिक म्हणजे संविधानानुसार स्थापन झालेली संस्था. फॉर एक्झाम्पलसाठी 280 नुसार वित्त आयोग कसली संस्था? संवैधानिक संस्था. 324 नुसार राष्ट्रीय निवडणूक आयोग कसली संस्था? म्हणजे ज्या संस्थेची स्थापना राज्यघटनेतल्या कलमेनुसार झाली आहे त्याला काय म्हणावं? संवैधानिक संस्था. मग वैज्ञानिक संस्था म्हणजे कोणती? ज्या संस्थांची स्थापना संसदेच्या कायद्यानुसार झालेली आहे. कशानुसार झालेली आहे? संसदेच्या कायद्यानुसार. म्हणजे संसदीय कायद्यानुसार स्थापित असलेल्या संस्थेला कोणती संस्था म्हणतात? तर ते मात्र वैज्ञानिक संस्था म्हटलं जातं. आणि AICTE सुद्धा एक वैज्ञानिक संस्था आहे, संसदीय कायद्यानुसार स्थापित असलेली संस्था आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ही संस्था जर कुणाच्या नियंत्रणाखाली काम करत असेल तर ही मात्र एज्युकेशन मिनिस्ट्री किंवा शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. आणि या एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या AICTE या संस्थेने वर्ष 2025 हे वर्ष इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून साजरा केलेला आहे. यालाच मराठीमध्ये म्हणावं कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष. ओके. खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ष 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून साजरा केलं आहे, असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर असेल AICTE, जे की कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून त्याने वर्ष 2025 काय केलेलं आहे? सेलिब्रेट केलेलं आहे. आता वैशिष्ट्य असं आहे की ही जी AICTE नावाची संस्था आहे त्याची स्थापना आहे नोव्हेंबर 1945 ची.
म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरच AICTE ची काय आहे, स्थापना झाली आहे. आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, संसद स्थापन झाल्यानंतर पहिली तिला परत संसदीय कायदा करून काय करण्यात आलं, वैज्ञानिक मान्यता देण्यात आलं. आणि AICTEच्या वतीनं हे वर्ष 2025चं कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून काय केलं गेलं असेल तर जाहीर करण्यात आलेलं आहे. यानंतर जो दुसरा घटक चर्चेचा आहे तो आहे इंदोर. आणि इंदोर कशामुळे चर्चेत आहे? इंदोर बऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ठीक, क्लीन सिटी 2023च्या रिपोर्टनुसार भारतातलं सर्वाधिक स्वच्छ शहर सुद्धा कोणतं आहे? इंदोरच आहे. पण आता सामाजिक घडामोडीच्या दृष्टिकोनातनं इंदोर चर्चेत असण्याचं कारण काय आहे? तर भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर म्हणून ज्याची घोषणा झाली आहे, ते भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर हे कोणतं आहे? तर ते मात्र इंदोर आहे. कोणतं आहे? इंदोर. कोणत्या राज्यात आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. माझा एक प्रश्न असाच आहे, भीक मागणं हा गुन्हा आहे का नाही? आहे का नाही? असेल तर मग एवढे रस्त्यावर भिकारी दिसतात कसं, जर गुन्हा असेल तर? पण भिकाऱ्यांना अटक जर केली तर पोलिसांचा फायदा काय? त्याला काही पैसा वगैरे भेटेल नाही. खरं तर भारतामध्ये भीक मागण्यावर बंदी घालणारा, प्रतिबंध घालणारा एकच कायदा आहे, एकच. आणि तोही 1949चा आहे, ज्याला म्हणतात मुंबई भिकारी प्रतिबंध कायदा 1949. आणि मुंबई भिकारी प्रतिबंध कायद्याने भिकारी कुणाला म्हणावं याची व्याख्या केली आहे. आता भिकारी कुणाला म्हणावं हे तुम्हीही सांगू शकता का? सांगू शकत नाही? सांगू शकतात की सांगू शकत नाही? कुणाला म्हणावं भिकारी? व्याख्या केली 1949च्या कायद्याने. तुम्हाला याची डेफिनेशन माहित आहे का नाही? कुणालाच माहित नाही. बरं, ढोबळ भाषेत भिकारी कुणाला म्हणावं? ढोबळ भाषेत म्हणतो मी, कायद्याच्या भाषेत बोलत नाही आता. सॉरी. अच्छा, ठीक आहे. म्हणजे जो स्वतःच्या मूलभूत गरजा भागवू शकत नाही, मग त्या भागविण्यासाठी भीक मागतो, त्याला काय म्हणावं? भिकारी. तुम्ही अर्धवट डेफिनेशन सांगितलं होतं, त्याला मी पूर्ण केल्या, बाकी काही नाही. मग आता त्या अँगलने जर मी विचार केला, एक सहज भाग सांगतो, तसं मनावर घेऊ नका. सध्या आपण आपल्या मूलभूत गरजा भागवू शकतो का? आपल्यापैकी कुणी? मग आता आपण सगळे कोण? भिकारी. काय रे, डेफिनेशन करताना आपल्यावर येणार नाही याची काळजी तर घ्यायचं होतं मॅडम. मग आता त्या दृष्टिकोनातनं, त्या डेफिनेशननुसार आपण कोण झालो? कोण झालो? भिकारी आहे. ठीक, काही काय असं ना. या कायद्याने भिकाऱ्याची व्याख्या केली आणि भीक मागण्याला काय केलेलं आहे? प्रतिबंध घातलेला आहे. पण काय झालं होतं, भारताचं जे सामाजिक मंत्रालय आहे, सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालय असं त्याचं पूर्ण नाव आहे, या सामाजिक मंत्रालयानं भारतामध्ये एक उपक्रम राबविला होता. आणि ती अशी होती, भिक्षुवृत्ती मुक्त भारत. हे एका अभियानाचं नाव आहे, भिक्षुवृत्ती मुक्त भारत. हे अभियान कुणी राबवलं होतं? तर भारत सरकारच्या सामाजिक मंत्रालयाने. आणि भिक्षुवृत्ती मुक्त भारत अभियानाअंतर्गत इंदोरमध्ये बरेच उपक्रम हातात घेण्यात आले होते. आणि त्यामुळे त्या उपक्रमातून भारतातलं पहिलं शहर जे काय घोषित झालेलं आहे? भिकारी मुक्त घोषित झालेलं आहे. ते पहिलं शहर जर कोणतं ठरलं असेल तर पहिलं शहर ठरलेलं आहे ते मात्र इंदोर. मग आता दुसरा प्रश्न असा क्रिएट होतो की जेव्हा लोकसंख्या काउंट केली जाते प्रत्येक 10 वर्षाला, सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक 10 वर्षाला काय केली जाते? लोकसंख्या काउंट केली जाते. त्यावेळेस भिकाऱ्यांची काउंटिंग होते का होत नाही? लोकसंख्येमध्ये होते. येड्यांची काउंटिंग होते का होत नाही? सगळ्यांचीच काउंटिंग होते. लोकसंख्येमध्ये होते का होत नाही? होते. भिकाऱ्यांची तर विशेष करून होते. जर 2011च्या सेन्सेसनुसार जर विचार केला तर भारतातल्या एकूण भिकाऱ्यांची संख्या आहे 4.13 लाख इतकी. किती आहे? 4.13 लाख. सगळ्यात जास्त भिकारी कोणत्या राज्यात असतील?
कोणत्या राज्यात असतील सगळ्यात जास्त भिकारी? महाराष्ट्रातच का बरं? एवढा विश्वास आहे का आपल्याला आपल्यावर? हा, महाराष्ट्रात का बरं? सगळ्यात जास्त भिकारी आहेत पश्चिम बंगाल राज्यात, त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश आणि त्याच्यानंतर आहे बिहारमध्ये. आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त भिकारी आहेत. सगळ्यात कमी भिकारी जर कुठे असतील तर ते लक्षद्वीपमध्ये आहे. कुठे आहेत? लक्षद्वीपमध्ये. लक्षद्वीपमधल्या भिकाऱ्यांची संख्या किती असेल तर 2च आहे. लक्षद्वीपमध्ये भिकारी किती आहेत? 2च आहेत. सगळ्यात जास्त भिकारी कोणत्या राज्यात आहेत? पश्चिम बंगाल, परत उत्तर प्रदेश आणि परत बिहार. पण भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर कोणतं? इंदोर आहे. हे मात्र लक्षात असू द्या. भारतात याच्या विरोधात कुठलाच कायदा नाही, फक्त एकच कायदा आहे. आणि कोणता आहे? मुंबई भिकारी प्रतिबंध कायदा 1949. या कायद्याने सुद्धा काय केलेलं आहे? या कायद्याने व्याख्या केली आहे, प्रतिबंध घातला आहे. आणि विशेष याच कायद्याने भीक मागणे याला गुन्हेगारी सुद्धा घोषित केली आहे. भीक मागणी सुद्धा काय आहे? गुन्हा आहे. हे घोषित करणारा कायदा भारतातला एकमेव जर कोणता असेल तर एकमेव आहे तो मात्र मुंबई भिकारी प्रतिबंध कायदा 1949. ठीक. त्यानंतर आजच्या लेक्चरचा जो तिसरा बीट आहे तो आहे पार्थ योजना. खरं तर पार्थ योजना म्हणत असताना त्याला इंग्लिशमध्ये लिहिलं तर समजायला सोपं जाईल. PARTH. पार्थ योजनेचं वैशिष्ट्य काय आहे नीट लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा पण कधी पण सेल्फ स्टडी करत आहात त्यावेळेस एक माझं विधान लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र राज्य असेल किंवा भारतातले आणखीन वेगवेगळे राज्य सरकार असतील, जसं महाराष्ट्र राज्य आहे तसं आणखीन 28 राज्य आहेत, याशिवाय 7 केंद्रशासित प्रदेश पण आहेत. आता महाराष्ट्र राज्याने लाडकी बहीण योजना आणली, बरोबर आहे. भारत सरकारची योजना आहे का महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे? महाराष्ट्र राज्य सरकारची. तसं भारतातल्या वेगवेगळ्या राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या योजना आणल्या जातात, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. आता जेव्हा तुम्ही अदर स्टेटच्या म्हणजे दुसऱ्या राज्यांच्या योजनांचा अभ्यास करतात, मॅगझिनमध्ये 100 योजना येतील, याबद्दल काही संशय नाहीये. पण 100ला 100 योजना आपल्या कामाच्या नाहीयेत. अदर स्टेटच्या पण असल्या तरी ज्या काही योजना महाराष्ट्र वगळता बाकी राज्याच्या तुम्ही पाहत आहात, त्या बाकीच्या योजनेबाबतीत एक विधान माझं लक्षात ठेवायचं. भारत सरकार किंवा भारतातल्या कोणत्याही राज्य सरकारने या अगोदर अशी कुठलीच योजना कधीच लॉन्च केली नसेल. आणि एखाद्या राज्य सरकारने भारतामध्ये पहिल्यांदाच एकदम हटके योजना लॉन्च केली गेली असेल तर तीच योजना परीक्षेला विचारली जाते. बाकी स्टेटच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि भारत सरकार यांच्या बाबतीत कुठलीही योजना विचारली जाऊ शकते, यामध्ये संशय नाहीये. पण अदर स्टेटच्या योजनांचा अभ्यास करत असताना तुम्हाला किमान प्रत्येक महिन्यामध्ये 10-20 योजना अशा निघतात ज्या बाकी राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. एखादी योजना जी भारतात पहिल्यांदा आणली गेली एखाद्या राज्याच्या वतीनं, जी आजपर्यंत केंद्र सरकारने सुद्धा आणलेली नव्हती, अशी योजना असेल तरच तशा योजनांचा अभ्यास करायचा. अदरवाईज बाकी कुठलीच योजना चुकून सुद्धा वाचायची गरज नाही. आणि दुसरा इम्पॅक्ट एक लक्षात ठेवायचा, आयोग कधी फोकस करतं हा पहिला घटक झाला. आणि दुसरा घटक, जर एखादी योजना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातनं एकदम युनिक किंवा अँटिक असेल, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातनं हे 2 जर हायलाइटेड पॉइंट त्या योजनेत असतील किंवा दोन्हीपैकी एक कुठलाही हायलाइटेड पॉइंट असेल तरच ती योजना MPSCच्या वतीनं विचारली जाऊ शकते, जर ती अदर स्टेटची असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची असेल तर. नाहीतर अदरवाईज तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या योजना एकतर इंडियन गव्हर्नमेंटच्या असतात, नाहीतर मग महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंटच्या असतात. याच्याशिवाय बाहेरची योजना तुम्हाला विचारली जाऊ शकत नाहीये. हे विधान मात्र कायम लक्षात ठेवा. आणि त्यापैकीच एक
जानेवारी ते जून पर्यंत आलेल्यामध्ये एक योजना आहे, ती मात्र पार्थ योजना, आणि या पार्थ योजनेला लॉन्च केला आहे मध्य प्रदेश राज्याने. या पार्थ योजनेमध्ये काय लक्षात ठेवावं, तर एक लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही अशा कोणत्याही योजनांचा अभ्यास करत असतात जे बाकी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्यावेळेस त्या योजनेमध्ये त्याची एकूण डिटेल कधीच पाहत बसायची नाही. योजनेचा उद्देश काय आहे आणि लाभार्थी कोण आहेत एवढंच बघायचं असतं. बाकी तारीख कधी सुरू झाली, कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं, कोणत्या ठिकाणाहून उद्घाटन झालं, एवढी गरज नाहीये. फक्त भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या बाबतीतच एवढी गरज आहे. बाकी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेला एवढं वेटेज देत बसायचं नाही. या पार्थ योजनेचं फुल फॉर्म जर काय असेल, तर पार्थ योजनेचं फुल फॉर्म आहे पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग हुनर, हे त्याचं फुल फॉर्म आहे. आणि या प्रत्येक शब्दाचं पहिला इनिशियल घेऊन नाव केलं गेलं आहे पार्थ. ठीक, ही योजना लॉन्च कोणी केली? मध्य प्रदेश राज्याने. या योजनेच्या नावामध्येच वैशिष्ट्य आहे पोलीस आणि आर्मी. रिक्रुटमेंट मीन्स भरती. ओके, बघा याचं वैशिष्ट्य काय पार्थ योजनेचं. पोलीस म्हटलं की एक विधान लक्षात ठेवा, मध्य प्रदेश राज्यातले जे तरुण आहेत त्या तरुणांना जर सैन्य दलात जायचं असेल, पोलीस दलात जायचं असेल किंवा निमलष्करी दलात जायचं असेल, जसं की आता आपल्याकडे पोलीस होण्यासाठी म्हणा, आर्मीमध्ये जाण्यासाठी म्हणा तयारी करणारे सगळे विद्यार्थी आहेत का नाही? म्हणजे तुम्ही तयारी करत आहात, म्हणजे तुम्ही पूर्व प्रशिक्षण घेत आहात. कशासाठी पूर्व प्रशिक्षण घेत आहात? सैन्य किंवा पोलीस भरतीमध्ये किंवा निमलष्करी दलामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. बरोबर आहे. पोलीस होण्यासाठी जे विद्यार्थी सध्या प्रयत्न करत आहेत ते पूर्व परीक्षण घेत आहेत असा त्याचा अर्थ आहे. मग जेवढे काही मध्य प्रदेश राज्यातले तरुण आहेत ज्यांना कुणाला भारतीय सैन्य किंवा पोलीस किंवा निमलष्करी दलात जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी जी योजना लॉन्च केली आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने, मध्य प्रदेश राज्य सरकारने लॉन्च केलेल्या योजनेचं नाव आहे पार्थ योजना. या योजनेचं नाव काय आहे, तर ते मात्र पार्थ योजना. म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील तरुणांना सैन्यामध्ये, पोलीस खात्यामध्ये किंवा निमलष्करी दलामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी असणाऱ्या पूर्व प्रशिक्षण भरतीचा फायदा देण्यासाठी किंवा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी जी पार्थ योजना लॉन्च केली गेली आहे, ती पार्थ योजना जर कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केली असेल तर ती मात्र मध्य प्रदेश राज्य सरकारने काय केली आहे, लॉन्च केली गेली आहे. हा उद्देश मात्र कायम लक्षात ठेवा. या अनुषंगाने फक्त वन लाइनर टाईपमध्ये प्रश्न येऊ शकतो, आणि जर प्रश्न आलाही तर याचा एक नमुना सांगतो की पुढीलपैकी कोणत्या राज्य सरकारने पोलीस, सैन्य दल आणि निमलष्करी दलात विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना प्रवेश मिळवण्यासाठी पूर्व प्रशिक्षण देणारी पार्थ योजना सुरू केली आहे. या टाईपमध्येच प्रश्न असेल. मल्टी लाइनर क्वेश्चन याच्यावरती तयार होऊ शकत नाहीये. आणि अशा बाकी बऱ्याच योजना असू शकतात बाकी अन्य स्टेटच्या ज्या की सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून फक्त असे हायलाइटेड पॉइंट सामाजिक घडामोडीमध्ये विशेषतः योजना पाहताना वाचावे लागतात. आणि यामध्ये 6 महिन्यात ही एकच योजना आहे जी पार्थ योजना आपण त्याला म्हणू शकतो. यानंतर योजनांच्या दृष्टिकोनातून एकूण डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर आत्ता जेवढे विद्यार्थी जाणार आहेत पेपरला त्या प्रत्येकाने लक्षात ठेवा की या संबंध 6 महिन्याच्या काळात म्हणजे जानेवारी ते जून 2025 या काळामध्ये भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण अशा काही योजना आहेत. या महत्त्वपूर्ण योजनांना जर किती वर्ष पूर्ण होत असेल तर ते मात्र 10 वर्ष पूर्ण होत आहे. विशेष गोष्ट या योजनांची नावं सांगण्याची आणि तारीख सांगण्याचं कारण असं आहे की आजपर्यंत आयोगाने या योजनेवरती बऱ्याच वेळा प्रश्न
विचारले गेले आहेत. तुमच्या डोक्यात कुठं तर बॅक ऑफ माइंडला असलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत आहात, योजना वाचत आहात, त्यावेळेस या योजना तुम्ही वाचायला पाहिजेत. कारण करंटमधनं जर प्रश्न नाही आला, कारण करंटमधनं जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेस तारखेला अनुसरून विचारला जाईल, आणि ज्यावेळेस इकॉनॉमिक्समधनं प्रश्न येईल त्यावेळेस योजनेच्या उद्देशाबद्दल विचारला जाईल, योजनेच्या लाभार्थीबद्दल विचारला जाईल, आणि आजपर्यंत भारत सरकारची जी प्रगती आहे त्याच्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये एखादा पॉइंट जोडला जाऊ शकतो का? जोडला जाऊ शकतो. मग सध्या 8 ते 9 योजना आहेत ज्या 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत. यातली एक योजना आहे ती मात्र 5 जानेवारी 2025ला, तिला किती वर्ष पूर्ण झाले असतील तर ते मात्र 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि योजनेचं नाव आहे उजाला योजना. योजनेचं नाव आहे उजाला योजना. उजाला योजना कशाबद्दल होती? कशाबद्दल होती? बरोबर आहे, गॅस बद्दल होती. म्हणजे एवढंच आहे का? गॅस काय करणार होती? मोफत गॅस देणार नव्हते, मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी आणलेली योजना होती. कोणती? उजाला योजना. ओके. आणि उज्ज्वला योजना एक आहे. उजाला आणि उज्ज्वला. उज्ज्वला कशाबद्दल आहे? गॅसला पेटवण्यासाठी. कशासाठी? उजाला गॅस कनेक्शन मोफत देण्यासंदर्भात आहे. पण कुणाला? जे कसे आहेत? बीपीएल मध्ये आहेत, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आहेत, त्यांना मोफत गॅस कनेक्शन आहे. ठीक. मग ही उजाला योजना आली होती कधी? 5 जानेवारी 2015ला आली होती. कधी? 5 जानेवारी 2015ला. जिला पूर्ण किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याच्यानंतर दुसरी योजना जी सर्वांना माहीत आहे आणि आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेली आहे ती आहे 22 जानेवारी 2025ची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. बेटी बचाओ बेटी पढाओ. जेव्हा या योजनेला लॉन्च केलं होतं का सरकारने, 2014ला मोदी पंतप्रधान झाले आणि जानेवारीच्या 2015मध्ये 22 जानेवारीला बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आणली. या योजनेचा शुभारंभ झाला होता हरियाणातल्या पानिपतमध्ये. त्याचंही कारण होतं, हरियाणामधला जो सेक्स रेशो आहे तो खूप कमी आहे पूर्ण भारतामध्ये. त्याच्यामुळे ही योजना लॉन्च केली गेली हरियाणातल्या पानिपतमधनं, आणि आणलं होतं माधुरी दीक्षितला. कशासाठी? योजना लॉन्च करण्यासाठी. आयोगाने खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि दुसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. हे नाव ऐकून असाल तुम्ही? हे नाही, तुम्ही सगळेच नाव ऐकून असाल, फक्त वाचला नसाल कधी. एवढाच काय तो विषय. सुकन्या समृद्धी योजना. दोन्ही योजना एकाच तारखेच्या आहेत, 22 जानेवारी 2015च्या. त्याच्यानंतर आली होती 19 फेब्रुवारीला, ज्याच्यावरती आयोगाने एक वेळा प्रश्न विचारला होता, आणि ती योजना आहे शेतकऱ्याच्या अनुषंगाने मृदा आरोग्य कार्ड योजना. मृदा आरोग्य कार्ड योजना. त्याच्यानंतर आली होती एक 8 एप्रिल 2025ला, तिला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ती योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. खूप वेळा विचारलेली योजना आहे ही पण, प्रधानमंत्री मुद्रा योजना. कारण का सांगतो, आता जर कधी प्रश्न आला तर सध्या एक योजना चर्चेमध्ये आली. कोणती? VBG रामजी. सध्या ऐकून आहात का नाही? त्याच्यावरती 2026 मध्ये प्रश्न पाहायला भेटतील, पण येणाऱ्या ग्रुप बी ला पाहायला भेटणार नाही. त्यामुळे कोमात जाऊ नका. पण पुढे जेव्हा परीक्षा होईल आयोगाची ग्रुप बी वगळता, तर तिथेही VBG रामजी योजना 100% पाहायला भेटेल. याच्यानंतर चर्चेत राहिलेल्या आणखीन 3 योजना आहेत,
ज्या एकाच दिवशी सुरू झाल्या होत्या. ती तारीख आहे 9 मे 2015ला सुरू झाल्या होत्या. 9 मे 2025 मध्ये त्या 3 योजनांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यापैकी पहिली योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. याच योजनेला शॉर्टकटमध्ये म्हणतात PMJJVY. ओके, PMJJVY. यानंतर याच तारखेला दुसरी योजना सुरू झाली होती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. यालाच म्हणतात PMSVY. आणि तिसरी योजना सुरू झाली होती अटल पेन्शन योजना. त्याचं शॉर्टकट केलं होतं APY. आणि मॅक्झिमम टाइम आयोगाने विचारलेल्या ज्या योजना आहेत त्यापैकी एक आहे अटल पेन्शन योजना, दुसरी आहे मुद्रा योजना आणि तिसरी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. या 3 योजना तर व्यवस्थित वाचून जावा. 10 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने करंटमधनं नाही प्रश्न आला, मायक्रो इकॉनॉमिक्समधनं प्रश्न येऊ शकतो. पण आत्ता या योजना चर्चेत असण्याचं कारण काय आहे, तर आत्ता या योजना चर्चेत असण्यामागचं कारण केवळ एवढंच आहे की या योजनांना वर्ष 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे. एवढ्यासाठी या एवढ्या योजनांच्या तारखा माहीत असणं गरजेचं आहे. सुरुवात कधीची असेल तर 2025 जागी फक्त 2015 करा. ही त्यांची काय असणार आहे, सुरुवात असणार आहे. ती फक्त त्यांची काय असणार आहे, सुरुवात असणार आहे. हा प्रश्न फक्त एकदा विचारला होता, तोही करंटमध्ये त्याच वेळेस ज्यावेळेस या योजनेला लॉन्च केलं गेलं होतं. पण ज्या योजनांच्या पुढे विस्तार केलं गेलं आहे त्या योजनावरती प्रश्न करंटच्या बाहेर जाऊन सुद्धा आयोगाने विचारलेला आहे का, तर 100% विचारलेला आहे. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. सुकन्या समृद्धी योजनेवरती प्रश्न होता, पण करंटमधनं एक वेळा विचारला होता. सुकन्या समृद्धी योजनेवरती करंटमधनंच जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हाच एक वेळा विचारला होता. विशेष या योजनेवर जेव्हा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या योजनेवरती होता, इंडियन गव्हर्नमेंटच्या योजनेवर नव्हता. हे सुद्धा लक्षात असू द्या. या दृष्टिकोनातून एवढ्या योजना सध्या चर्चेमध्ये आहेत का, तर 100% आहेत. जेवढे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एवढंच लक्षात ठेवा की 1 लाइनर टाईपमध्ये सुरुवात कधी झाली होती याची तारीख विचारली जाते. जे विद्यार्थी ग्रुप बी ला जाणार आहेत त्यांनी योजनेची सुरुवात कुठून झाली होती, त्याचं ठिकाण, यानंतर या योजनेचा उद्देश काय आहे आणि त्याच्यानंतर 2025 म्हणजे आत्ता जर या योजनाबद्दल काही नवीन अपडेट आला असेल, कोणत्या राज्याने सर्वात जास्त चांगली कामगिरी केली असेल आणि त्या अनुषंगाने जर मंत्रालयाचा एखादी अहवाल असेल तर तो अहवाल मात्र 100% बघा. आणखीन तर असा कुठला अहवाल कुठल्या योजनेवरती आला नाही. आणि ज्या ज्या योजनेवरती असे अहवाल आलेले आहेत ते आतापर्यंतचे तेवढे महत्त्वाच्या योजनेसंदर्भात आलेले नाही आहेत. त्यामुळे किमान काय माहीत असणं अपेक्षित आहे ग्रुप बी अँड सी ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, तर सुरुवात कधी झाली, कुठून झाली, योजनेचा उद्देश काय, योजनेचे लाभार्थी कोण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा 5वा पॉईंट, या योजनेसाठी येणारा जो खर्च असतो, योजनेसाठी येणारा जो काय असतो, खर्च असतो, या योजनेचा खर्च कोण देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे का केंद्र सरकार प्लस राज्य सरकार देणार आहे, आणि दोघं जर देणार असतील तर कुणाचा वाटा किती टक्के आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोण किती प्रमाणात खर्च करणार आहे. जर समजा या मुद्रा योजनेसाठी 100 रुपये खर्च आला तर 100 रुपयापैकी 60 रुपये केंद्र सरकार देईल आणि 40 रुपये कोण देईल, राज्य सरकार देईल. तर ही जी वित्तीय फोड आहे म्हणजेच आर्थिक विभागणी आहे, कोण किती खर्च करणार आहे तेवढी फोड सगळ्यांनाच माहीत असणं गरजेचं आहे जे MPSC साठी जाणार आहेत. एवढं मात्र लक्षात असू द्या. यानंतर जो पुढला बेट आहे तो आहे मानव विकास निर्देशांक, ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या नावाने ओळखलं जातं. आणि असा एकही वर्ष नाही आयोगाचा याच्यावरती प्रश्न विचारला नाही, असा एकही वर्ष
नाहीये म्हणत आहे. प्रत्येक वर्षी प्रिलिम्स असो, मेन्स असो, कुठे ना कुठे याच्यावरती कोणत्याही अँगलने कधीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा निर्देशांक जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 5 निर्देशांक जर सांगा म्हटलं तर त्या 5 निर्देशांकापैकी पहिल्या क्रमांकावर जर कोण असेल तर तो आहे मानव विकास निर्देशांक. खरं तर ही मानव विकास निर्देशांकांचं वैशिष्ट्य काय आहे तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावर रिपोर्ट काढला जातो 1990 पासून, ज्याला म्हणतात ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. आणि हा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कधीपासून काढला जातो? 1990 पासून. आणि या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक मोजले जातात, म्हणजे इंडेक्स काढले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. पण कायम माझं विधान लक्षात ठेवा, जेवढे काही 4-5 निर्देशांक काढले जातात त्या 4-5 निर्देशकापैकी सर्वात महत्त्वाचा निर्देशांक जर कोणता असेल तर तो आहे HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. याच्यावरती हमखास प्रश्न असतो प्रत्येक वर्षी. सरळ सेवेला सुद्धा जा, वन लाईनर टाईपमध्ये याच्यावरती 100% प्रश्न असतो म्हणजे असतो. मागली कुठलीही प्रश्नपत्रिका काढून बघा, याच्यावरती तुम्हाला बरेच प्रश्न पाहायला भेटतील. फक्त चेंज काय आहे, याचं व्हॅरिएशन चेंज होईल. तुम्ही ज्या परीक्षेला जात आहात त्याच्यानुसार याची काय ठरणार आहे, डेप्थ ठरणार आहे. एवढाच काय तो नॉमिनल फरक आहे, बाकी काही फरक असणार नाहीये. आणि 1990 पासून या निर्देशकामध्ये अहवालामध्ये HDI नावाचा एक निर्देशांक काढला जातो, ज्याची निर्मिती जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स ऐकला असाल किंवा वाचला असाल माहीत असेल की महबूब उल हक, जे की एक पाकिस्तानी कोण आहेत, अर्थतज्ञ आहेत, महबूब उल हक आणि अमर्त्य सेन या दोघांची नावं सहसा घेतले जातात. त्यामुळे या बेसिक फॅक्ट्सवरती मी बोलणार नाहीये. 2025च्या अनुषंगाने HDI साठी जे महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून बोलतो. मग आता हे सगळं बेसिक आहे. आता HDI जेव्हा काढलं जातं किंवा ज्यावेळेस काउंटिंग केली जात असते त्यावेळेस या काउंटिंगला मोजण्यासाठी या UNDPच्या वतीनं हा निर्देशांक किंवा अहवाल कोण काढतो? UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या वतीनं हा अहवाल कॅल्क्युलेट केला जातो किंवा मोजला जातो. मग आता याच्यामध्ये UNDP काय करते, ज्या वेळेस HDI काउंट करायचा आहे त्यावेळेस HDI काउंट करत असताना 4 इंडिकेटर वापरते. इंडिकेटरला मराठी शब्द आहे निर्देशक. शब्द कन्फ्यूज करतात म्हणून मी थोडंसं मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण घेतले. निर्देशांक म्हणजे इंडेक्स, निर्देशांक म्हणजे इंडेक्स, आणि निर्देशक म्हणजे काय आहे? इंडिकेटर. गाडीला काय असतं? इंडिकेटर. मारायचं राईटचं जायचं कुठे? लेफ्टला, त्याला काय म्हणायचं? असं झाले का नाही कधी? लेफ्टचं मारले राईटला गेले किंवा राईटचं मारले लेफ्टला गेले, असं झाले कधी? नाही झालं असेल तरी ठीक, झाला असेल तरी ठीक. तर आता UNDP जेव्हा HDI मोजते त्यावेळेस इंडिकेटर किती वापरते? 4. आणि हे 4 इंडिकेटर जे आहेत ते 3 फॅक्टरवरती अवलंबून असतात. किती फॅक्टरवरती अवलंबून असतात? 3 फॅक्टर, म्हणजे 3 घटक असतात. या 3 घटकामध्ये पहिला घटक असतो तो मात्र आयुर्मान. ओके, पहिला घटक असतो आयुर्मान. हे घटक मात्र लक्षात ठेवा, आयोग विचारत असतं. ओके, आयोग मात्र HDI बाबतीत ही माहिती विचारतं. आयुर्मान म्हणजे किती वर्ष जगतात. दुसरा आहे शिक्षण. ह्याच्या शिक्षणामध्ये 2 इंडिकेटर आहेत, सरासरी शालेय वर्ष, सरासरी शालेय वर्ष, आणि दुसरा आहे अपेक्षित शालेय वर्ष. ओके, आणि तिसरा आहे इंडिकेटर आरोग्य म्हणा किंवा राहणीमानाचा दर्जा म्हणा. ओके, आरोग्य म्हणा किंवा राहणीमानाचा दर्जा. या 3 फॅक्टरच्या आधारावरती 4 इंडिकेटर आहेत. 3 फॅक्टर कोणते कोणते? आयुर्मान, शिक्षण आणि आरोग्य. ठीक. आरोग्यामध्ये जर काय इंडिकेटर वापरलं जात असेल तर आरोग्यामध्ये इंडिकेटर वापरतात राहणीमानाचा दर्जा. काय वापरतात? राहणीमानाचा दर्जा. राहणीमानाचा दर्जा कशावर अवलंबून असतो? राहणीमानाचा दर्जा कशावर अवलंबून असतो? पैशावर अवलंबून असतो. कशावरती असतो? पैशावर. मग याला मी उत्पन्न म्हणलं तर चूक ठरणार आहे का?
नाहीये. आयोग उत्पन्न सुद्धा शब्द वापरू शकतं का? 100%. तुम्हाला फक्त एक बेसिक पॉइंट असा सांगायचा असतो की याच्याशी रिलेटेड जो कुठला शब्द प्रयोग साधर्म्य साधत असतो त्यापैकी कुठलाही शब्द आयोग वापरू शकतो. या 4 इंडिकेटर्सच्या आधारावरती UNDP ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सला काउंट करते आणि वर्ष 2025चा हा निर्देशांक मे 2025 मध्ये जाहीर केला गेला. आणि विशेष गोष्ट अशी आहे की या वर्षी एकूण 193 देशाचं अभ्यास या इंडेक्सच्या अंतर्गत केला गेला. आणि जेव्हा HDI अंतर्गत या 4 इंडिकेटर्सच्या आधारावरती या 193 देशांचा अभ्यास केला जाईल त्यावेळेस त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना दिलं जाणारे जे मूल्य आहे ते 0 ते 1च्या दरम्यान असतं. जेवढं एखाद्या देशाची व्हॅल्यू 1 कडे जास्त असतं तेवढा त्या देशाचा मानव विकास कसा असतो? जास्त असतो. आणि जेवढी व्हॅल्यू 0 कडे जास्त असेल तेवढा मानव विकास कसा असतो? तर तो मात्र कमी असतो. हे कायम लक्षात ठेवा. 193 देशाला 0 ते 1च्या मध्ये काय केलं जातं? त्यांना किंमत दिली जाते आणि त्याच्यानुसार ठरवलं जातं की कोणत्या देशामध्ये माणसांचा सगळ्यात जास्त काय झालेला आहे? विकास झालेला आहे. मग आता एक्झॅक्टली या 4 इंडिकेटर्सच्या आधारावरती जेव्हा 193 देशांचा अभ्यास केला गेला त्या 193 पैकी आपला देश एक आहे तो मात्र भारत. आणि वर्ष 2025 म्हणजेच कधी कधी आयोग त्याला 2023 म्हणतं कारण अपडेट माहिती कधीची आहे? 2023चा डेटा आहे आणि 2023च्या डेटावरती 2025ला हा निर्देशांक काय केला गेला आहे? जाहीर केला गेला आहे. मग रिसेंटच्या HDI नुसार भारताचं जी HDI व्हॅल्यू आहे ती HDI व्हॅल्यू आहे 0.685 आणि 100% तुम्हाला व्हॅल्यू ॲज इट इज माहीत असावी लागते. यामध्ये संशयच नाही. आणि विशेष 685 या मूल्यासह भारत जर कितव्या क्रमांकावरती असेल तर वर्ष 2025च्या निर्देशकानुसार भारत 130व्या क्रमांकावरती आहे. मग यापूर्वी आलेल्या HDI निर्देशकानुसार म्हणजेच वर्ष 2024च्या जर भारताचं HDI व्हॅल्यू किती असेल तर तो मात्र 6.676 इतकं होतं. आणि यानुसार भारत जर कितव्या क्रमांकावरती असेल तर तो मात्र 133व्या क्रमांकावरती स्टँड होता. मग आता भारताची सुधारणा झाली आहे का झाली नाही? तर 100% भारताची किंचित सुधारणा आहे. 133 वरनं भारत कितीवरती गेलाय? 130 वरती गेलाय. कारण भारताचं अगोदरचे HDI व्हॅल्यू किती होतं? 0.676 आणि आता किती झालेलं आहे? 0.685. मग आता वर्ष 2025च्या रिपोर्टनुसार भारत कोणत्या गटामध्ये मोडतो? तर भारत मध्यम मानव विकास गटामध्ये मोडतो. हे विधान मात्र कायम लक्षात असू द्या की भारत कोणत्या गटात मोडतो? मध्यम मानव विकास गटामध्ये मोडतो. मग आता जनरली ज्यावेळेस आयोगाला खूपच डेप्थ गाठायची असते प्रश्नाची त्यावेळेस आयोग काय करत असतं? ही जनरल डेटा आहे, सगळ्यांना इतकं तर माहितीच असतं. याच्या पलीकडे काय माहिती असणं गरजेचं आहे. जर आयोगानं ठरवलंच की थोडंसं प्रश्नाला डिफिकल्ट बनवायचं आहे तर एक विधान लक्षात ठेवा की या निर्देशकाला काउंट करत असताना 3 फॅक्टर आहेत. त्यापैकी एक फॅक्टर आहे आयुर्मान, दुसरा आहे शिक्षण ज्यामध्ये शालेय आणि सरासरी आणि अपेक्षित धरलं जातं, आणि तिसरा आहे ते मात्र उत्पन्न. जर आता या 3 घटकाच्या आधारे जर याला काउंट केलं जात असेल आणि तेव्हापासून भारताची सुधारणा जर होत असेल तर लक्षात घ्या पहिल्यांदा हा रिपोर्ट आला होता वर्ष 1990 मध्ये आणि 1990च्या रिपोर्टनुसार भारतातल्या लोकांचं जे आयुर्मान होतं ते किती होतं तर ते 58.2 वर्ष होतं. म्हणजे भारतातला ॲव्हरेज पर्सन किती वर्षाचं आयुष्य जगत होता? 58.2 वर्षाचं आयुष्य जगत होता. आणि शिक्षणाच्या बाबतीत जर काय असेल तर तेव्हा सरासरी घेतलं जाणारं शिक्षण हे 8.2 वर्ष इतकंच होतं. आणि जवळपास त्यावेळेस भारताचं जे उत्पन्न होतं ते 2170 अमेरिकन डॉलर इतकं उत्पन्न 1990 मध्ये होतं. मग आता 2025 मध्ये सुद्धा या 3 फॅक्टरच्या आधारावरतीच काय केलं गेलं आहे? HDI व्हॅल्यू काउंट केला गेला आहे. मग आता वर्ष 2025 मध्ये जर समजा
आयोगाला थोडंसं याची डेप्थ वाढवायची असेल तर आयोग काय करेल, तर आयोग 1990 साली भारताचं आयुर्मान, शिक्षण आणि उत्पन्न यापैकी कुठलं तर एक विधान टाकेल आणि सांगेल की 1990 साली एवढं होतं आणि आता 2025 मध्ये एवढं झालं आहे. विधान चूक बरोबर आपणाला ओळखायचं असतं. मग आयुर्मानात भारताच्या वाढ झाली आहे का? 100% झालेली आहे. आणि सध्या भारताचं ॲव्हरेज आयुर्मान जर एक व्यक्ती किती जगत असेल तर 72 वर्षाचं आयुष्य जगतो. आता हे 72 वर्ष वाढलं आहे, कारण अगोदर किती जवळपास 58 वर्ष जगत होता. आता का वाढला आहे? त्याच्या मागचं कारण आहे भारतातल्या आरोग्याच्या फॅसिलिटी सुधारल्या आहेत का नाही? 100%. अगोदर मरणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं, त्याचं कारण एकच होतं की आरोग्य फॅसिलिटी कशा होत्या? कमी होत्या. आणि आता जर आरोग्याच्या फॅसिलिटी वाढल्या असतील तर 100% आयुर्मान वाढणार आहे. आणि ही आकडेवारी कधीची आहे? 2025 ची आहे. इव्हन 8.2 वर्षावरनं शाळेत खिचडी सुरू केल्यामुळे खिचडीचे वर्ष का शाळेचे वर्ष? शाळेचे वर्ष काय होणार आहे? वाढणारच आहेत. अगोदर किती होते? 8.2. आता किती आहेत? तर 13 वर्ष. पूर्वी उत्पन्न होतं 2170 अमेरिकन डॉलर आणि ते आता किती वरती गेलं असेल तर 9704 इतकं अमेरिकन डॉलर वरती गेलंय. म्हणजे जवळपास भारताच्या उत्पन्नामध्ये 50पेक्षा अधिक वाढ आहे. ऑब्झर्वेशन वरती हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं की भारताचं 1990च्या तुलनेत 2025 मधल्या उत्पन्नातली वाढ 3 पटीपेक्षा कशी आहे? ते मात्र जास्त आहे. खूपच डेप्थ गाठायची झाली तर आयोग या 3 फंड्यापैकी एका फंड्याचा अवलंब करतो का? तर 100% करतो. मग आता जर जनरल रिपोर्ट पाहायला गेला तर भारत 0.685 नुसार कितव्या क्रमांकावरती स्थित आहे? 130व्या. पण यावेळेसची एक सगळ्यात महत्वाची हायलाइटेड पॉइंट काय माहितीये का? 130व्या क्रमांकावरतीच आणखीन एक देश स्टँड आहे आणि 130व्या क्रमांकावरती दुसरा देश जो स्टँड आहे तो भारताचा शेजारील राष्ट्र सुद्धा आहे आणि तो राष्ट्र जर दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे? बांगलादेश. म्हणजे 130व्या क्रमांकावर सामायिकपणे 2 देश स्टँड आहेत. एक भारत आणि भारताच्या शेजारी असलेला कोण आहे? बांगलादेश. हा सुद्धा 130व्या क्रमांकावरती आहे. मग भारता शेजारील राष्ट्रामध्ये जर समजा विचार केला की शेजारी राष्ट्र असे कोणते आहेत ज्यांचा मानव विकास भारतापेक्षा चांगला आहे, म्हणजे त्या देशातल्या मानवांचा विकास जास्त झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तर आपल्या शेजारी असणाऱ्यापैकी एक देश आहे तो मात्र चीन. एकूण निर्देशकामध्ये 78व्या क्रमांकावरती असणारा चीन, इथला मानव विकास भारतापेक्षा नक्कीच कसा असणार आहे? जास्त असणार आहे. याच्यानंतर द्वितीय क्रमांकाला जर कोण असेल तर 89व्या क्रमांकावरती स्टँड असलेला श्रीलंका हा भारतापेक्षा पुढे आहे. यानंतर आणखीन जर कोण असेल जे भारताच्या पुढे आहेत तर भारताच्या पुढे असणाऱ्यामध्ये दुसरा देश आहे तो मात्र भूतान आणि भूतान एकूण यादीमध्ये 125व्या क्रमांकावरती स्थित आहे. याच्यानंतर जे 2 देश येतात ते 130व्या पोझिशनला आहेत. यापैकी एक बांगलादेश आणि दुसरा देश कुठला स्टँड आहे तर तो मात्र भारत. म्हणजे बांगलादेश आणि भारत यांचा मानव विकास समान आहे. पण भूतान, श्रीलंका आणि चीन या वरचे जे 3 राष्ट्र आहेत त्यांचा मानव विकास भारतापेक्षा कसा आहे? चांगला आहे. मग ज्या वेळेस अन्य राष्ट्रांचा आणखीन विचार करतो जे भारताचे शेजारील राष्ट्र आहेत त्यामध्ये एक आहे तो मात्र नेपाळ आणि नेपाळ या यादीमध्ये 145व्या क्रमांकावरती आहे. यानंतर 150व्या क्रमांकावरती म्यानमार आहे. 168 पोझिशनवरती पाकिस्तान आहे आणि 181 पोझिशनवरती अफगाणिस्तान आहे. म्हणजे नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारील राष्ट्रांचा क्रम हा भारतापेक्षा कसा आहे? खाली आहे. म्हणजेच या 4 राष्ट्रांचा मानव विकास भारतापेक्षा कमी आहे का जास्त आहे? भारतापेक्षा कमी आहे. हे विधान मात्र लक्षात असू द्या. मग हे झालं शेजारील राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपला भारत कुठे आहे. पण यावेळेच्या रिपोर्टमध्ये एवढं तरी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा बांगलादेश 130व्या पोझिशनलाच भारतासोबत स्टँड आहे. हे मात्र हायलाइटेड आणि फोकस्ड स्टेटमेंट असेल आयोगाने जर मल्टीलाइनर टाईपमध्ये क्वेश्चन तयार केला तर. मग आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ब्रिक्सच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ब्रिक्सच्या बाबतीत असं म्हणतो की ब्रिक्स ही तेजीनं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा देशाचा समूह आहे. मग आता जसं उत्पन्न वाढत आहे तसं मानव विकास होणं सुद्धा काय असतं? गरजेचं असतं.
इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट माहितच असेल की बाबा जसं जसं तुमच्या हातातला पैसा वाढतो तसं तसं तुमचा गरजा सुद्धा भागतात. इव्हन मौज मजेच्या लक्झरियस वस्तूवर तुम्ही पैसे खर्च करतात, आरोग्य फॅसिलिटीच्या सोयी उपलब्ध होतात. त्या एकूण दृष्टिकोनातून ह्युमन डेव्हलपमेंट पाहत असताना ब्रिक्स या संघटनेवरती सेपरेट प्रश्न विचारला जातो आणि ब्रिक्सवरती आजपर्यंतचा सगळ्यात युनिक आणि एंटिक क्वेश्चन जर आयोगाचा काय असेल तर रिझनिंगच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सवरती आयोगाने प्रश्न विचारला होता. आयोगाने सहज स्टेटमेंट दिलं होतं की ब्रिक्स संघटनेतल्या सदस्य राष्ट्रांचा क्रम जर समजा HDIच्या सर्वात जास्त म्हणजे सर्वात चढत्या श्रेणीनं म्हणजे सर्वात कमी ते सर्वात जास्त क्रम म्हणतो मी, मानव विकास म्हणत नाही. या क्रमाने जर ब्रिक्स संघटनेतल्या सदस्य राष्ट्रांची मांडणी केली तर ब्रिक्स हा शब्द कसा लिहावा लागेल असा एक युनिक क्वेश्चन आयोगाने STI मेन्स 2018ला कॉइन केला होता का, तर HDIच्या आधारावरती कॉइन केला होता. ब्रिक्स मधले जे मूळ 5 देश आहेत यांची जर क्रमवारी HDI मधली पाहिली तर याच्यामध्ये 56व्या क्रमांकाला रशिया स्टँड आहे, त्याच्यानंतर 78व्या क्रमांकाला चीन स्टँड आहे, त्याच्यानंतर 89व्या क्रमांकाला ब्राझील स्टँड आहे, 110व्या पोझिशनला साऊथ आफ्रिका आहे आणि 130व्या क्रमांकाला कोण आहे, आपला भारत आहे. जर ब्रिक्स शब्द या क्रमवारीच्या चढत्या क्रमाने जर लिहिला गेला तर चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर लिहावं लागेल RCBSI हा शब्द लिहावा लागेल. जर असं युनिक टाईप मध्ये क्वेश्चन आला तर, आणि उतरत्या क्रमाने जर हा शब्द लिहिला तर ISBCR हा शब्द लिहावा लागेल उतरत्या क्रमाने लिहिला तर. हे शब्द माहीतच पाहिजे का, 100% माहीत पाहिजे. आयोग इतकं हुशार असतं. आयोग काय केलं होतं वर्ष 2016 मध्ये, तर आयोगाच्या 2016चा पूर्वपरीक्षा पेपर पहा. आयोगाने प्रश्न काय विचारला होता मला चांगलं आठवतंय, रशियामध्ये का ब्राझीलमध्ये एक वेळा वर्ल्ड फुटबॉलच्या स्पर्धा चालू होत्या. म्हणजे जसं क्रिकेटचं विश्वचषक असतं तसं फुटबॉलचं सुद्धा काय असतं, वर्ल्ड कपच्या स्पर्धा असतात आणि या फिफा नावाने ओळखल्या जातात. जे फुटबॉलच्या स्पर्धा आहेत त्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात, फिफा. आयोगाने प्रश्न काय केला माहितीये का, आयोगाने प्रश्नात सगळी करंटची माहिती दिली आणि सांगितलं वर्ष 2016च्या फिफाच्या फुटबॉलच्या स्पर्धा रशियातल्या मॉस्कोमध्ये पार पडत आहेत, तर याचा अर्थ रशिया डॅश डॅश करत आहे. काहीच नाही, एवढा सिंपल प्रश्न होता पण कोमात घालणारा होता. प्रश्न सिंपलच होता पण कसा होता, कोमात घालणारा होता. आयोगाने प्रश्न कसा केला की 2016च्या फुटबॉलच्या स्पर्धा रशियातल्या मॉस्कोमध्ये पार पडत आहेत, त्या निमित्ताने बरेच प्रेक्षक कुठे जाणार आहेत, रशियाला मॅचेस बघण्यासाठी जाणार आहेत, पूर्णविराम. याचा अर्थ रशिया डॅश डॅश करत आहे आणि खाली 4 पर्याय दिले. रशिया आयात करत आहे, रशिया निर्यात करत आहे, तिसरा पर्याय दिला ना आयात ना निर्यात, आणि वरीलपैकी तिन्ही पर्याय चूक आहेत. एवढा सिंपल फंडा आयोगाने करंटच्या घटकावर धरून इकॉनॉमिक्स वरती विचारला आणि याचा सरळ अर्थ आहे, जर समजा फिफा रशियात असेल तर आयोगाला प्रश्न असा होता की भारतातला माणूस कुठे जात आहे, रशियामध्ये जात आहे, तिथं गेल्यानंतर खायचा चिवडा पिशवीत घेऊन जाणार आहे. रशियात गेल्यास चिवडा घेऊन जाणार आहे का पिशवीत, नाहीये ना. तिथं गेल्यास त्यानं पैसे खर्च करेल का, करणार नाही, करेल ना. मग आता रशियाला चलन प्राप्त होत आहे का नाही, होतोय. रशियाने आयात केली, निर्यात केली का, ना आयात ना निर्यात का, तिन्ही पर्याय अयोग्य. रशियाने निर्यात केली. काय केली, निर्यात. बरेच विद्यार्थी फेकून आलते, आयात केली. माणसं चालल्यात म्हणजे रशिया काय करलाले, आयात करलाले. आयात कशाला करते, तिथे गेलेली माणसं काय खर्च करणार आहेत, पैसा खर्च करणार. आयोगाला कधीच चॅलेंज करायचं नाही. आयोग कोणत्या लेवलला जाऊन कसा प्रश्न टाकेल याचं उत्तर तुम्हाला 1 मिनिटाने जरी सुचलं ना वागावून, 1 मिनिटाने, तरीही तुम्ही स्पर्धेत मागे आहात. या 1 मिनिटाऐवजी काही विद्यार्थ्यांचे अगोदरच एवढे माइंडसेट क्लिअर आहेत की आयोग कधी काय गेम खेळते माहित आहे. तुम्ही 1 मिनिट जरी तो कोमात गेलात तर महाराष्ट्रातले तब्बल हजारो विद्यार्थी आहेत, त्या 1 मिनिटात पुढले 3 प्रश्न सोडून पुढे गेलेले असतात. किती प्रश्न सोडून, 3 प्रश्न सोडून. कारण ही परीक्षा फक्त नॉलेजच्या बेसिसवर नाहीये, ही परीक्षा टाइमाच्या मॅनेजमेंट बद्दल सुद्धा आहे. हे विधान माझं कायम लक्षात ठेवा. जर केवळ MPSC नॉलेजच्या बेसिसवर असती तर एकही BAचा विद्यार्थी अधिकारी झाला नसता. इथं नॉलेज सोबत जुगाड पाहिजे, टाइम मॅनेजमेंट पाहिजे,
वाचन गती जबरदस्त पाहिजे, सगळ्या गोष्टींचं कंट्रोल आणि नियोजन 100% लागतं का? 100% लागतं. मग आता एवढंच लक्षात ठेवा की ब्रिक्स संघटनेला जर याच्यानुसार मांडायचं असेल तर ब्रिक्स संघटनेच्या बाबतीत RCBSI चढत्या क्रमाने लिहावं लागेल आणि उतरत्या क्रमाने लिहायचं असेल तर ISBCR असा शब्द तयार करावा लागेल. मग आता हे झालं भारताच्या शेजारील राष्ट्र ब्रिक्सच्या अनुषंगाने. जागतिक लेवलवरती विचार केल्यास वेळ झालाय का? 1-2च मिनिटात घेतो. काय तुमची घाई आहे? 1-2च मिनिट फक्त. तर जागतिक स्तरावर विचार केल्यानंतर टॉपचे 5 देश कोणते आहेत? तर टॉपचे 5 देश मात्र कायम लक्षात ठेवा, आयोग इथं सुद्धा प्रश्न विचारतं. तर पहिल्या क्रमांकाला आहे आईसलँड आणि आईसलँडचा व्हॅल्यू मात्र माहीत असणं गरजेचं आहे. 0.972 इतका आहे. त्याच्यानंतर जर कोण असेल तर त्याच्यानंतर आहे नॉर्वे. नॉर्वे नंतर नंबर 3ला जर कोण असेल तर ते आहे स्वित्झर्लंड. नॉर्वे नंतर नंबर 3ला कोण आहे? स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड नंतर नंबर 4ला आहे डेन्मार्क आणि डेन्मार्क नंतर नंबर 5ला कोण असेल तर ते मात्र जर्मनी आहे. नंबर 5ला कोण असेल तर ते मात्र जर्मनी आहे. आणि हे टॉपचे 5 देश माहीतच असावे लागतात आणि पहिल्या देशाचा HDI व्हॅल्यू माहीतच असावा लागतो, पर्यायच नाही. त्याच्यानंतर सर्वात शेवटच्या क्रमांकाला कोण असेल तर 193व्या क्रमांकाला दक्षिण सुदान आहे आणि दक्षिण सुदानचा HDI व्हॅल्यू आहे 0.388 आणि आयोगाने आजपर्यंत HDI मध्ये शेवटचा देश कधीही विचारलेला नाहीये, पण माहीत असावं म्हणून सांगून जात आहे. त्यानंतर 192व्या क्रमांकाला जर कोण असेल तर 92व्या क्रमांकाला आहे सोमालिया. सोमालिया नंतर 191व्या क्रमांकाला कोण असेल तर ते आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. यानंतर जर कोण असेल तर 190व्या क्रमांकाला आहे चाड आणि 189व्या क्रमांकाला जर कोण असेल तर ते आहे नायजर आणि माली. हे 2 देश ॲट द पोझिशन ऑफ 189. ओके, हे शेवटचे 5 देश आहेत जे वर्ष 2025च्या मानव विद्याशाखामध्ये शेवटचे राहिले आहेत. मग याच्यामध्ये एक युनिव्हर्सल स्टेटमेंट माझं लक्षात ठेवा. भारताचं जसं HDI व्हॅल्यू सांगितलो 0.685 आहे, तसं जगाचं किंवा जागतिक HDI व्हॅल्यू किती आहे तर जगाचं HDI व्हॅल्यू आहे ते मात्र 0.756. आयोग कधी कधी विचारतं, त्यामुळे माहीत असणं गरजेचं आहे की जगाचं एकूण HDI व्हॅल्यू किती आहे? 0.756. इज इट क्लिअर? एनी क्युरी, एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? थँक्यू सो मच.